दरम्यान राऊतांनी पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे नेतृत्व करतील असं वक्तव्य केलं होतं। यावर आता गिरीश महाजनांनी राऊतांवरती खोचक टोला लगावलाय, पाहूया। पक्षामध्ये मूळ भाजपचे असलेले असे अनेक लोक आहेत, त्यांचा विचार होईल। काल मी चंद्रशेखर बावनकुळेजी यांचा उल्लेख केला तर ते अधिक सक्षम नेतृत्व करू शकतात असं मला काय शुभेच्छा देणं महत्त्वाचं चालेल। सगळे अधिकार मला वाटतं राऊतांना दिलेले आहेत आमच्या पक्षाचे। मला वाटतं दिल्लीच्या आमच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेले दिसत आहेत की कोण मुख्यमंत्री करायचं, कोणाला करायचं नाही, कोणाचं रेकॉर्ड काय आहेत। मला वाटतं राऊत सगळं बघतायत आता सध्या देशाचा कारभार। पंतप्रधान उद्धवजींना करतायत, सीएम कोणाला नाव कोणाचं घेत आहेत, बावनकुळेचं घेत आहेत, आमचं काय सांगतात, बरं वाईट सांगतायत। मला वाटतं सगळे अधिकार भाजपने त्यांना दिलेले आहेत।